तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड ब्लॉग्स मध्ये। तर आज आपण रवा केक पाहणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये बनेल त्या पद्धतीने आपण हा केक बनवलेला आहे आणि अजिबातही कुठले एक्स्ट्राचे इंग्रेडिएंट्स आपल्याला लागणार नाहीत। जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असते त्या साहित्यामध्ये हा केक बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे पहा आपण रवा केक बनवण्यासाठी बारीक रवा यूज करत आहोत। 240 ml चा 1 कप असा मी 1 कप रवा घेतलेला आहे। तर हा रवा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर येथे आपल्याला ह्याच कपाने पाऊण कप एवढे आपल्याला दूध लागणार आहे। तर हे दूध रूम टेम्परेचरचे आहे, थंड किंवा जास्त गरम नाहीये। ज्या पातेल्यामध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे त्यामध्ये संपूर्ण दूध आपण घालून घेऊया। त्यानंतर हा रवा सर्व दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचा आहे। थोडासा फ्लफी बनतो हे दूध घातल्यानंतर। ते दूध सर्व सोक केले जाते, परंतु आपल्याला यानंतर दुधाची गरज पडत नाही। पुढे मी तुम्हाला तसे दाखवणारच आहे। तर अशाच पद्धतीने 5 ते 6 मिनिट आपल्याला हे दूध आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे। तर येथे आपला दूध आणि रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर येथे रवा दूध व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता ह्यावरती आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून देऊया। त्याचबरोबर त्यामध्ये साखर लागणार आहे। तर अर्धा कप इतकी मी साखर घेतली आहे। तर आता ही साखर आपण ग्राइंडिंग जारमध्ये काढून घेऊया आणि त्याची पिठी साखर बनवून घेऊया, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल। साखर घेताना अशाच पद्धतीने साखर घ्यायची, डायरेक्ट पिठी साखर अर्धा कप घ्यायचे नाही, नाहीतर गोड होणार नाही। त्यामुळे साखर घेऊनच पिठी साखर बनवायची। त्याचबरोबर आपल्याला केकमध्ये 1 टेबलस्पून मैदा यूज करायचा आहे, जेणेकरून आपल्या केकचे क्रम्स जास्त निघणार नाही, व्यवस्थित बनेल। त्यासोबतच येथे मी टूटी फ्रूटी घेतली आहे। तुम्हाला हवी तितकी तुम्ही यूज करू शकता। येथे मी 3 टेबलस्पून इतकी टूटी फ्रूटी घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून इतका मैदा घालून घेऊया आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून ही टूटी फ्रूटी केकमध्ये एका जागी खाली बसणार नाही। त्याचबरोबर आपल्याला येथे पाव कप इतकं तेल लागणार आहे। त्यासोबतच 1 TSP आपल्याला व्हॅनिला एसेन्स लागणार आहे। ह्या एसेन्सने आपल्या केकला टेस्ट छान लागते। तर येथे 10 मिनिट झालेले आहे। आपला रवा व्यवस्थित भिजलेला आहे। तर चवीनुसार आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे, एकदम थोडे टाकायचे। त्यानंतर येथे 1 टेबलस्पून इतका आपण मैदा घालून घेऊया। त्यानंतर येथे जी आपण पिठी साखर बनवून घेतली आहे ती त्यामध्ये संपूर्ण घालून घ्यायची। आता आपण यामध्ये पाव कप इतके तेल घालून घेऊया। तर आता हे सर्व बॅटर एकाच डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचे। तर यामध्ये आपण जे तेल आणि पिठी साखर घातली आहे त्याने हे मिश्रण एकदम व्यवस्थित बनते, एक्स्ट्राचे दूध घालण्याची गरज देखील भासत नाही। तर येथे पहा आपले बॅटर पातळ होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीचे बॅटर पाहिजे त्याच कन्सिस्टन्सीचे बॅटर ह्या प्रमाणाने व्यवस्थित बनते। त्यामुळे हा केक एकदम परफेक्ट बनतो। त्यामुळे तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, अजिबातही फसणार नाही। तर येथे आपले बॅटर व्यवस्थित तयार आहे। त्यामध्ये यामधील थोडीशी टूटी फ्रूटी घालून घेऊया आणि थोडीशी वर्ण टाकण्यासाठी ठेवूया। टूटी फ्रूटी टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टूटी फ्रूटी व्यवस्थित मिक्स झाली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 TSP इतका व्हॅनिला एसेन्स घालून घेतलेला आहे, तो देखील एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर येथे पहा रिबन कन्सिस्टन्सी वाले आपले बॅटर तयार आहे। तर हे बॅटर 10 मिनिट असे साईडला झाकून ठेवूया। तोपर्यंत केकचा टीन तयार करून घेऊया। तर टीनमध्ये मी थोडेसे तेल घालून घेतले आहे। हाताच्या साहाय्याने आपण असे संपूर्ण टीनमध्ये पसरवून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये थोडासा मैदा घालून घेऊया आणि अशा पद्धतीने संपूर्ण साईडला आपण तो पसरवून घेणार आहोत। एक्स्ट्राचा मैदा आपण काढून टाकलेला आहे। अशा पद्धतीने आपला टीन तयार आहे। त्याचबरोबर येथे मी कुकरमध्ये केक बेक करणार आहे। तर गॅसवरती मी कुकर मीडियम फ्लेमवरती हीट होण्यासाठी ठेवला आहे। त्यामध्ये फक्त मी स्टँड ठेवले आहे, कारण हा जाड तळाचा कुकर आहे। त्याचबरोबर ह्या कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून टाकलेली आहे। तर येथे मी झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिट प्रीहीट करून घेणार आहे।
केकचा टीन तयार होईपर्यंत आणि कुकर प्रीहीट होईपर्यंत इथे आपले बॅटर देखील व्यवस्थित तयार आहे। तर या बॅटरला अशीच कन्सिस्टन्सी हवी, जास्त पातळही नको। तर इथे आपण त्यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत। तर 1 टीस्पून इतकी आपण बेकिंग पावडर घालणार आहोत। तर इथे पहा मी बेकिंग पावडर टीस्पूनमध्ये काढून घेत आहे। तर बेकिंग पावडर आपण बॅटरमध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर येथे बेकिंग सोडा देखील आपण यूज करणार आहोत। तर 1/4 TSP इतका आपण बेकिंग सोडा ह्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर ह्यामधील चम्मच आपण काढून घेणार आहोत आणि हाताने हे बॅटर व्यवस्थित मिक्स करणार आहोत। कारण हाताने व्यवस्थित मिक्स केले की संपूर्ण बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स होतो आणि आपला केक फुलण्यास मदत होते। त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेत आहे। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच टीनमध्ये काढून घ्यायचे आहे। तर येथे बॅटर व्यवस्थित मिक्स झाले आहे, लगेचच आपण टीनमध्ये ह्याला पोर करून घेऊया। तर येथे बॅटर आपले टीनमध्ये पोर करून झाले आहे। तर टीन आता टॅप करून घ्यायचा, जेणेकरून त्यामधील एअर बबल्स निघून जातात। आता त्यामध्ये आपण टुटी फ्रुटी टाकून घेऊया। त्यानंतर लगेचच हा टीन आपण प्रीहीटेड कुकरमध्ये ठेवून देणार आहोत। टीन ठेवल्यानंतर लगेचच आपण त्याचे झाकण लावून घेणार आहोत। झाकण लावून आपण हा केक लो टू मीडियम फ्लेमवरती 45 मिनिट आपण बेक करून घेणार आहोत। कुकरची वाफ जाऊ नये म्हणून मी त्यावरती थोडेसे दोन्ही साइडने वजन ठेवलेले आहे। आपल्या केकला 45 मिनिट झाले आहेत। तर येथे मी कुकर ओपन करून घेते। तर येथे पहा आपला केक व्यवस्थित फुललेला आहे। तर आता आपण केकमध्ये टूथपिक घालून पाहूया। तर टूथपिक एकदम व्यवस्थित क्लीन आलेले आहे, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। तर येथे मी गॅस बंद करून केकचा टीन बाहेर काढून घेते। तर येथे पहा आपला केक एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे। पुन्हा एकदा मी टूथपिक त्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवते। टूथपिक देखील व्यवस्थित क्लीन निघत आहे। 10-15 मिनिट केक आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे। त्यानंतर आपण डिमोल्ड करून घेऊया। तर येथे केक थंड झालेला आहे, त्याच्याकडे आपण सुरीच्या साहाय्याने लूज करून घेऊया। केकवरती एक प्लेट ठेवून आपण टीन उलटा करून घेऊया आणि बॅक साइडने त्याला टॅप करून घ्यायचे। तर आता येथे आपला केक व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपला केक बेक झालेला आहे। तुम्हाला मी कट करून देखील दाखवते। तर येथे तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे। जेवढा प्रेस करेल तेवढा तो वर येत आहे। एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ह्या केकच्या स्लाइस करून टी टाइम केक म्हणून देखील तुम्ही ह्याला खाऊ शकता। एकदम छान लागतो, लहान मुले देखील आवडीने खातात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली ती। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।